तर वेलकम. आणि काल आपण तो डिस्कशनचा व्हिडिओ टाकलेला, डिस्कशनचा नाही तर टेस्टचा. तर त्या टेस्टवर काहीतरी ते अभिषेक पाटलांची कमेंट आहे की पेपर डिस्कस करा. आणि ते अभिषेक पाटील कोण आहेत मला माहीत नाही. मला तर वाटलं की कोणतरी म्हणजे जवळचाच मित्र आहे जो मज्जा करायला आहे माझी. पण जर खरोखर म्हणजे अशी कमेंट येत्या म्हणजे जर जेन्युइन आहे तर ती चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी पण. ठीक आहे, म्हणजे खरोखर माझ्यासाठी मोटिवेशनच आहे आणि मला पण ती कमेंट मोटिवेट करते अजून अभ्यास करायला आणि अजून जास्त स्कोअर करायला. ठीक आहे. तर एक मित्र आहेत माझं म्हणजे यूट्यूबला सपोर्ट करतात, तर त्यांना मी डायरेक्ट मेसेज केला की म्हणलो ही तुमची कमेंट आहे का काय आहे की म्हणजे तुम्ही नाव बदलून कमेंट करताय का काय. तर माझा एवढा विश्वास बसला की एवढं कोणतरी इन्फ्लुएन्स वगैरे होते. ह्याच्या आधी पण अशा कमेंट होत्या पण बरेच दिवस कमेंट नव्हती. मग मला वाटलं आता कोणतरी हे कराले. पण ठीक आहे, आता तो म्हणतोय तर जास्त पण असं मोटिवेट होऊ नको किंवा असं रॉंग डायरेक्शनला जाऊ नको. तर त्याला सांगेन मी अभिजित पाटलासनी की असं कुणाच तरी मोटिवेशन हाच अभ्यासासाठी मोटिवेट होतो ही तर ही चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे जास्तीत जास्त शिकायचा प्रयत्न कर ना की जास्त मोटिवेशन. आणि तू खरोखर म्हणतोय 108 स्कोर येतोय तर म्हणजे चांगली स्कोर आहे, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे लईच चांगली गोष्ट आहे. 108 म्हणजे ह्या पेपरला चेष्टा नाही आहे. म्हणजे टफ पेपर होता देऊ 108 मध्ये जवळजवळ तुझी 50-55 तरी करेक्ट नाही, जास्तच करेक्ट आली असणार तुझी. 70च्या आसपास करेक्ट आली असणार आहेत. 60-120 हां 60-65च्या आसपास करेक्ट आली असणार आहे तुझी. त्यावेळेस कुठेतरी स्कोर झाला आहे म्हणजे निगेटिव्ह वगैरे सगळं केलं तर. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, असाच अभ्यास कर चांगला आणि अजून काय असेल तर सांग आणि तुझ्या मित्रांनी वगैरे व्हिडिओ शेअर कर. ठीक आहे. तर तू म्हणतोस तर पेपर डिस्कस करायचा होता पण आजच करून टाकतो. फक्त 100 क्वेश्चन डिस्कस करायला नको का तर यातलं असं क्वेश्चन आहे जे करंट अफेअर्स आहेत ती काय UPSC विचारलंच असं काय नाही. त्यामुळे उगाच ते आपण वेळ घालवायला नको. म्हणजे पॉलिटीचं चांगलं क्वेश्चन आहेत, इकॉनॉमीचं चांगलं क्वेश्चन आहेत, माझं कुठं कुठं चुकलं काय काय तर ते मी आपण जरा डिस्कस करूया. ठीक आहे, जेणेकरून तुला पण फायदा होईल आणि तू पण खाली आता कमेंट करशीलच आता हा व्हिडिओ बघितल्यावर. तर करूया चालू. ठीक आहे, मी डायरेक्ट म्हणजे मोबाईलचा कॅमेरा आहे ना तो पेपरवर दाखवल आणि डिस्कस करेल. का तर आयपॅडवर मी करू शकतो पण आयपॅडवर परत ब्लँक पेपर येणार, त्यात मी काय केलं आहे मी काय चुकलो हे तुला समजणार नाही किंवा ॲक्च्युअली ते डिस्कशन होणार नाही. तो नवीन कोरा पेपर आहे. मला उत्तर आधी म्हणजे मी थोडी बघितलं त्यामुळे मी तीच उत्तर टिक करायला जाणार. पण ह्या क्वेश्चनमध्ये काय चुकलो माझं हे ॲक्च्युअली सांगणार. ठीक आहे, बघा एक 10-15 मिनिटाचा व्हिडिओ होईल. मला जेवायला पण जायचं आहे पण ठीक आहे व्हिडिओ करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर चालू करूया. ठीक आहे, तर पहिल्या क्वेश्चनपासूनच आपण सुरुवात करूया. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन माझा चुकला आहे. ठीक आहे, उत्तर बी यायला पाहिजे होतं पण मी मारले ए. का तर इथं मी म्हणजे जे नॉमिनेटेड मेंबर आहेत वगैरे हे सगळ्यांची एक्झाम्पल पण लिहिली, जसं की छत्रपती संभाजी महाराज नॉमिनेटेड आहेत हे सगळं झालं. पण पहिल्याच क्वेश्चनला विषय काय झाला की व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडियाला मी फक्त एक्स आणि झेड पकडलं. ठीक आहे, त्यामुळं ते वायला पकडलंच नाही जे डायरेक्ट रिलेटेड मेंबर आहेत ते. त्यामुळे तेच प्रश्न चुकला. ठीक आहे, मी कटच केलं बी आणि सी त्यामुळे ते झाला विषय. हा जरा प्रश्न मला जरा अवघडच वाटलेला म्हणजे हे काय मला तिथं आठवतच नव्हतं त्यामुळे चुकू दे. ठीक आहे, काय अडचण नाही. हा प्रश्न तसा टप होता बरं का, आर्टिकल 14चा ॲप्लिकेशन बेस्ड होता. पण हा म्हणजे क्वेश्चन करेक्ट आला आहे मला. हे बघू शकता तुम्ही तिसरा. ठीक आहे, हा पण क्वेश्चनमध्ये जरा कन्फ्यूज झालो मी. NRI वर्सेस OCI डिस्कशन पण आम्ही केलं तर बऱ्याच वेळा ते केलं तर काय काय पण तिथे मला काही इमॅजिनच झालं नाही. ते मी वेगळंच इमॅजिन केलं ते त्यामुळं चुकलं. ठीक आहे, त्यानंतर हिंदी लँग्वेजचा पण हे काय मला आठवतच नव्हतं किंवा ते माझं म्हणजे कव्हरेजच नाही आहे. त्यानंतर 9 शेड्यूलवाला म्हणजे हे बी जरा ॲप्लिकेशन बेस्ड पेपर म्हणजे क्वेश्चन होता पण हा मला करेक्ट आला. म्हणजे हे मला काहीतरी आठवत होतं जरा आणि त्यामुळं हा तसा म्हणजे जरा चॅलेंजिंगच क्वेश्चन होता पण तरी पण करेक्ट आला आहे. आणि म्हणजे हे जर तुम्हाला सुटला तर म्हणायचं की थोडं कन्सेप्ट आपलं क्लिअर आहे. ठीक आहे, त्यानंतर पार्लमेंटचा हा क्वेश्चन पण चुकला आहे माझा. ठीक आहे, आता हे जरा मला बघायला पाहिजे. म्हणजे हे थोडं पार्लमेंटच टॉपिक असा आहे की हा मोठा टॉपिक आहे आणि ह्याला मल्टिपल रिव्हिजन म्हणजे असं क्लॅरिटी लागते त्यावेळी क्वेश्चन सुटतात. ठीक आहे, तर हे थोडं करायला पाहिजे मला. ठीक आहे, त्यानंतर MSPचा हा करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन आहे आणि मला वाटत नाही की हा करेक्ट द्यायला पाहिजे होता. पण हा क्वेश्चन करेक्ट यायला पाहिजे होता. म्हणजे फॉरेन एक्सचेंज स्वॅप हे मला काय माहीत नसल्यामुळं किंवा जे माहीत होतं ते चुकीचं माहीत असल्यामुळं ते चुकलं आहे. ठीक आहे, नंतर हा थोडं ॲनालिसिस केलं, थोडं हे केलं म्हणजे थोडं तिथं इमॅजिन केलं काय विषय कसा आणि त्यानुसार हा क्वेश्चन करेक्ट आला. तर हा पण क्वेश्चन म्हणजे वाटाल तर करेक्ट येतोय का नाही काय होते मनी मार्केट वर्सेस कॅपिटल मार्केट. तर थोडं म्हणजे मला इकॉनॉमीची आवड पण असल्यामुळं की नाही हे जरा मला म्हणजे ह्यात इंटरेस्टच असतो मला म्हणजे फायनान्सच्या संबंधित. त्यामुळे मी बरंच हे क्वेश्चन असं करेक्ट काढतोय. फुल्ली ॲक्सेसिबल रूट हा पण इकॉनॉमीचा प्रश्न आहे, हा पण करेक्ट आला. ठीक आहे, त्यानंतर हा प्रश्न कसं काय चुकला मला पण अजून माहीत नाही. मला शक्यतो NCERT बघायला पाहिजे. हा पण प्रश्न करेक्ट आला आहे. ठीक आहे, त्यानंतर हा पण प्रश्न काय झाला, हा चुकला आहे प्रश्न सॅटेलाईटचा. हा पण करंट अफेअरच होता. ठीक आहे,
यात काय फिजिक्सनी हे असं काय नाही, पण चुकला आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. फक्त हा पण मी म्हणजे असं हे मारलेलं की ऑल असेल सायन्स आणि ते काय म्हणल्यावर, त्यानंतर हा पण असंच मारलेलं म्हणजे अटेम्प्ट करायचा म्हणून. आणि एवढं मी म्हणणार नाही की ह्याच्यावर तुम्ही ध्यान द्या करंट अफेअरवर, किंवा हाच प्रश्न पुढे येईल. त्यामुळे करंट अफेअर जेवढं आपल्या आवाक्यात आहे तेवढंच करायचं, लई काय ध्यान द्यायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर फास्ट ब्रीडर हा करेक्ट यायला पाहिजे क्वेश्चन. ठीक आहे, फास्ट ब्रीडरवाला का तर न्यूजमध्ये पण आहे आणि बेसिक कन्सेप्ट आहे, तर तो क्लिअर यायला पाहिजे होता. ठीक आहे, पण चुकला आहे देऊ. हा पण सोपा प्रश्न आहे, पण तरी पण चुकला आहे. म्हणजे शेवटच्या 2 ह्याच्यातच चुकला आहे. तर बघा, हे मी कट केलं तर हे मी कट केलं तर, पण मारताना मी बी मारलं, म्हणजे डी मारलं, पण उत्तर आहे बी. ठीक आहे, म्हणजे इथं पॅरासाईट पाहिजे आणि इथं सँडफ्लाईज पाहिजे, पण इथं मी हे केलं, म्हणजे असं जरा थोडं रिवाईज करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर वायरलेस चार्जिंग, तर हे पण म्हणजे हे डे टू डे लाईफमधला हे माहीत पाहिजे, पण तरी पण मला काय नव्हतं माहीत, चुकलं रे. त्यानंतर हा पण क्वेश्चन 24वा, म्हणजे क्लॉकवाईज कोण फिरते, नाही प्रश्न काय विचारला आहे. हां, म्हणजे सगळी काउंटर क्लॉकवाईज फिरतात आणि क्लॉकवाईज एकातलं कोण फिरते. तर मी जर सिजलचा अभ्यास केल्यामुळे ते म्हणजे मी आधी मारलं मर्क्युरी, पण ज्यावेळी शेवटी फिलअप करायचं होतं ना, त्यावेळी मी वेनसला फिलअप केलं. काय तर वाटलं की नाही मर्क्युरी तर नाही आहे, मर्क्युरी असतं तर लगेच आठवलं असतं. तर वेनस आणि युरेनस आहेत ना, हे क्लॉकवाईज फिरतात, बाकी सगळे ते अँटी क्लॉकवाईज फिरतात. त्यामुळे हे विषय आहे. हे पण मी असंच म्हणजे मारलेलं. मला वाटालं की मेहरुलीबद्दल प्रश्न वारंवार विचारतात किंवा जे आन्सर, त्यामुळे हेच असेल, पण हे चुकलं. ठीक आहे, त्यामुळे हे थोडं मला करायला पाहिजे. हा पण प्रश्न म्हणजे काय कुठली हे टॉपिक हा काय कुठली मुवमेंट, भक्ती आणि सुपी मुवमेंट, हे मी अजून जरा कव्हर केलेलं नाही, त्यामुळे हे मला कव्हर करायचं आहे. पण तरी पण मी अटेम्प्ट केलं. हे पण थोडं गेस लावलेला मी, त्यामुळे हा करेक्ट आला. तर अहोम किंगडम हे पण अटेम्प्ट करायचा म्हणून केलं होता. ठीक आहे, पण हे मी करेल कव्हरेज. ठीक आहे, हा पण प्रश्न चुकायला नको पाहिजे होता, ह्या एका स्टेटमेंटमुळे काय तर चुकला आहे ह्या. ठीक आहे, तर आत्ताच मी हा टॉपिक कव्हर केला आहे. त्यानंतर हे पण सिक्वेन्स हा यायला पाहिजे होता, म्हणजे मला हे तिन्ही माहीत होतं, पण हे एक नव्हतं माहीत. ठीक आहे, पर्यंटक कुठं आहे, त्यामुळे मी म्हटलो अटेम्प्ट करायचा आहे तर केला. ठीक आहे, आणि 99 अटेम्प्ट होता माझा, त्यामुळं अटेम्प्ट करा, म्हणजे आता ज्या येणार टेस्टमध्ये तर आहे त्यात तर मी अटेम्प्ट करणारच. ठीक आहे, त्यामुळे म्हणजे कळते आपल्याला, मार्क काय महत्त्वाचं नाहीत, पण कुठं चुकलं काय. हे रामप्पा टेम्पल हे बी कव्हरेज नव्हतं माझं. त्यानंतर हे हे ॲप्लिकेशन बेस्ड आणि क्वेश्चन चांगला आहे हा, आणि हे असं क्वेश्चन म्हणजे आपल्याला यायला पाहिजे बरं का. त्यामुळं पण हात पण चुकला आहे. ठीक आहे, हे बांबू फॉरेस्ट पण हे क्वेश्चन चुकला आहे. आणि एन्व्हायरमेंटचं माझं बरेच क्वेश्चन चुकले आहेत. ठीक आहे, का माहिती आहे काय, एन्व्हायरमेंटचं मी कव्हरेजच केलेलं नाही. ठीक आहे, मी तसंच गेलो तो पेपरला, त्यामुळं एन्व्हायरमेंट चुकलं तरी मी काय म्हणजे जास्त मनाव घेत नाही. पण पॉलिटी हिस्ट्री क्वेश्चन चुकलं की माझ्या मनाला लागतं, किंवा इकॉनॉमी चुकलं तर, का तर हे टॉपिक मी केलेलं आहे. तर कोयल बर्ड आता इथं पण बघा 2 ऑप्शनमध्ये शेवटी चुकलो आहे. तर हे पण एन्व्हायरमेंट आहे आणि अजून म्हणजे रिव्हिजन नाही, त्यामुळे ठीक आहे, त्या विषय नाही. निमेसुलाइड हे आता काल वाचले, पण हे पण मी हा एकच क्वेश्चन मी अटेम्प्ट केला नव्हता. ठीक आहे, पुढचं बघूया आता. आता महत्त्वाचा क्वेश्चन आहे ते बघूया. रॅडॉन हे जरा म्हणजे एन्व्हायरमेंटच आहेत, आणि हे जर कव्हरेज केलं तर क्वेश्चन येतील. हा क्वेश्चन थोडा टफच आहे. ठीक आहे, त्यानंतर हे करंट अफेअर आहे, काय आपण डिस्कस नाही करत. जसं की हा क्वेश्चन, आता युक्रेनची कॅपिटलच ही आहे क्यू, त्यामुळे हे मला एक माहिती होतं, पण तरी पण म्हटलं 2 मार्क आणि ते बरोबर आले. ठीक आहे, त्यामुळे असं काही क्वेश्चन बरोबर येत नाही. हा हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, हा बरोबर यायला पाहिजे, आपण चुकला. याचं उत्तर वैद्य आहे. ठीक आहे, पण मी मारले प्रेम बिहारी. जसं की मी काल पण सांगितलं की इंग्लिश व्हर्जनचं हेच आहेत, पण हिंदी व्हर्जनचं हे आहेत, त्यामुळे हा क्वेश्चन चुकला मला. ठीक आहे, नंतर हे पण काही करंट अफेअर आहे, याचा काही विषय नाही. हा क्वेश्चन तुमचा बरोबर यायला पाहिजे होता, का तर इंडस रिव्हरवर भरपूर वेळा UPSC पण प्रश्न विचारते, त्यामुळे हे टॉपिक व्यवस्थित असलाच पाहिजे रिव्हरचा. हा पण क्वेश्चन ॲप्लिकेशन बेस्ड होता, तो आला आहे करेक्ट. त्यानंतर अजिंठा केव्ज हे पण म्हणजे थोडं 2 आठवाल तर मला, पण तिसरं म्हणलो की नाही 2 ओनली घेऊया, तर ते करेक्ट आलं. ठीक आहे, त्यानंतर हीट बॅलन्स हा क्वेश्चन चुकला आहे माझा, ह्या फक्त एकामुळं, का तर अल्बिडो रिफ्लेक्टेड बॅक आहे ना, हे लॉंग नाही आहे, हे शॉर्ट आहे. पण बाकीची वरचं स्टेटमेंट मी करेक्ट काढलं, हे पण स्टेटमेंट करेक्ट काढलं, पण थोडं अजून मी रिव्हिजन केलं तर हा क्वेश्चन माझा करेक्ट येतो. जॉग्राफीचा काही विषय नाही, हे पण आलता करेक्ट. फक्त इथं चायना म्हणजे इंडिया इज फुल्ली डिपेंडंट ऑन इम्पोर्ट, हे मी करायला नको पाहिजे, आणि हे मी शेवटी केलं सगळं. ठीक आहे, म्हणजे इंडिया म्हणजे 80% किंवा 70% ते 80% इम्पोर्ट डिपेंडंट आहे, आणि थोडं काय ते 10-20% आहे ते आपलं म्हणजे इंडियाचं प्रोडक्शन आहे. ठीक आहे, हा पण क्वेश्चन चुकला. ह्याच क्वेश्चनला मी जवळ 3 ते 4 मिनटं दिली. त्यामुळं हे पण लक्षात ठेवायचं की उगाच जास्त पण वेळ द्यायला नाही एखाद्या क्वेश्चनला. हे म्हणजे कन्फ्युजिंगच मी केलं होतं सगळं, आणि ऑप्शन बीने एवढं कन्फ्युजिंग केल्यात की मी करेक्ट काढलेलं उत्तर नंतर मी चुकीचं केलेले. ठीक आहे,
हे इथं दिसेलच तुम्हाला टिक्का मी काय काय केलं ते, त्यामुळे लय पण वेळ द्यायचा नाही. हे काय NCERTतलं स्टेटमेंट आहे, ठीक आहे. नंतर हायकोर्ट जज हा पण क्वेश्चन चुकला आहे, ठीक आहे. हा क्वेश्चन म्हणजे ह्या एका स्टेटमेंटमुळे चुकला आहे, हे 1/4मुळं. ही प्रेसिडेंटसाठी कंडिशन आहे, 1/4 जणांनी साईन केली पाहिजे रिमूव्हलला. आणि सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टसाठी आहे की 100 मेंबर लोकसभा आणि 50 मेंबर राज्यसभा. तर ही कंडिशन आहे, पण हिने स्वाईप केली ती कंडिशन. ही प्रेसिडेंटसाठी प्रेसिडेंटच्या इम्पिचमेंटसाठी जी कंडिशन आहे, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट नाही, प्रेसिडेंटसाठी प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंटसाठी जी कंडिशन आहे ना, ती इथेही टाकलेली. त्यामुळे मला वाटलं की हेच आहे आणि चुकलंही. त्यामुळे असं यांनी क्वेश्चन म्हणजे भारी केलं, तर थोडा काय विषय नाही पॉलिटिक्सचं. त्यानंतर व्हिडिओ बराच लांब होणार आहे, आता होऊ दे. 50वा हे थोडा क्वेश्चन टपच आहे, त्यामुळे हा चुकला तरी काही फरक पडत नाही थोडा एवढा. हा पण क्वेश्चन थोडाच म्हणजे चांगला होता क्वेश्चन, आणि हा यायला पाहिजे, म्हणजे करेक्ट यायला पाहिजे, आणि त्यामुळे माझा आला आहे. त्यामुळे मला वाटतं की हा पॉलिटी आपला हा एक व्यवस्थित, फक्त अजून जरा इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर अजून चेंजिंग नेम स्टेट अँड सिटी, हा पण करंट अफेअर आहे. आणि हे पण आता तुम्हाला माहीत असेल की नावं जी आता बदलाबदली चालू आहे, प्रयागराज जे आपलं महाराष्ट्रात पण केलं, काय अहिल्यानगर, संभाजीनगर, हे जे केले ना नावं, तर हे ह्याच्यावरच हा क्वेश्चन आहे. त्यामुळे हे बघा यायला पाहिजे क्वेश्चन. हा पण क्वेश्चन चुकला, डेप्युटी स्पीकर आणि स्पीकर एका स्टेटमेंटमुळे चुकला क्वेश्चन, पण ठीक आहे, आता काय अडचण नाही. हा पण राव इकॉनॉमिक क्वेश्चन चुकला आहे, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी उत्तर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट विन RBI हा ह्याचं उत्तर आहे, पण मी टिक केलं तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी, ठीक आहे. त्यानंतर टर्मेरिक हे माहीत आहे, मी शेती सत्ता आहे त्यामुळे शेती जरा इंटरेस्ट पण आहे, ते क्वेश्चन करेक्ट आला आहे, ठीक आहे. वॉस्ट्रो अकाउंट हे माहीत पाहिजे होतं मला, इकॉनॉमी ॲज अ इंटरेस्टेड, पण तरी पण हे म्हणजे ह्या दोन्हीतच चुकलं. आमचा अकाउंट आणि तुमचा अकाउंट हा विषय असतो. त्यानंतर हा पण क्वेश्चन हा क्वेश्चन डाऊटफुल आहे. हे मला वाटतं याचं उत्तर ओनली 2 याय पाहिजे, पण याचं उत्तर हिने दिली ओनली 3, ठीक आहे. हा पण क्वेश्चन करेक्ट आहे, पण चुकला आहे. हा पण करेक्ट आहे, पण चुकला आहे क्वेश्चन, ठीक आहे. त्यानंतर एज कॉम्पिटिंग हे काय शक्यतो सायन्स आणि टेक असलं की सी असतंही, पण टेस्टमध्ये आपण तसं धरायचं नाही आहे, आणि तरी पण मी थोडं माहीत असल्यामुळे करेक्ट आला आहे, ठीक आहे. हा पण क्वेश्चन मी गडबडीत भट्टीचा विषय केला आणि ते चुकला आहे, ठीक आहे. तर उत्तर ॲसिटिलीन आहे, इथिलीन गॅस. त्यानंतर ही काय करंट अफेअर द्या सोडून. त्यानंतर हे ऑर्गन ऑन चिप हे पण ठीक आहे, हे काय जास्तच ॲप्लिकेशन बेस्ड यांनी केला आहे, आणि UPSC म्हणजे कमी चान्स आहे यायचा, त्यामुळे हे काय आला नाही आला काही फरक पडत नाही, चुकला तरी. त्यानंतर न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी हा क्वेश्चन करेक्ट याय पाहिजे होता, ठीक आहे. बेसिक सायन्स होतं, बेसिक लॉजिक होतं, मी कसं काय हे गडबडीत हे मारले, ठीक आहे. त्यामुळे हा म्हणजे हे थोडं म्हणजे चूक झाली माझी. त्यानंतर नाविक हा पण क्वेश्चन करेक्ट याय पाहिजे होता, हा पण क्वेश्चन करेक्ट याय पाहिजे होता, ठीक आहे. त्यानंतर हा ठीक आहे, हे काय कव्हरेज नव्हतं. हा करेक्ट क्वेश्चन म्हणजे थोडं लॉजिकनं मी सोडवला, त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे, असं आहे. त्यानंतर हा पण क्वेश्चन करेक्ट आहे होता, हा पण करेक्ट आहे होता, जैनिझम बुद्धिझमशी संबंधितचा, त्यामुळं. आणि पण आता एक कळलं, आता म्हणजे तसं सांगू शकत नाही थोडं आपण. हा क्वेश्चन करेक्ट आला आहे, ठीक आहे. हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा क्वेश्चन करेक्ट आला आहे. त्यानंतर हा चुकला आहे क्वेश्चन. त्यानंतर हा सस्टेनेबल हा करेक्ट आला आहे. त्यानंतर हा कोणता आहे, युनायटेड नेशन हाय सीज हा पण करेक्ट आला आहे. त्यानंतर PLA हे करंट अफेअर आहे, पण हे थोडं लक्षात म्हणजे वाचलेलं मी, आणि अजून मी पेपर सोडलेला, तर त्या पेपरात मी कुठंतरी वाचलेलं, त्यामुळे करेक्ट आला आहे, ठीक आहे. त्यानंतर पिरॅमिड हे सोपा होता, काय विषय नाही. हे सी ग्रासेस आर फ्लावरिंग प्लांट हे करेक्ट स्टेटमेंट आहे, ठीक आहे. आणि त्यामुळं हे उत्तर आहे 1, 2, 3 येते, पण मी केलेलं की 1, 3, ठीक आहे. त्यामुळे चुकलं आहे. हे कोस्टलाईन हे पण करेक्ट आहे. UNCCD हा चुकला आहे क्वेश्चन. त्यानंतर N2 हा करेक्ट आहे पाहिजे होता, पण तरी पण चुकला आहे. पण तुम्हाला मी सांगितलं हा एन्व्हायरमेंट क्वेश्चन आहे, एन्व्हायरमेंटचे अजून रिव्हिजन नाही. एन्व्हायरमेंटचे 1-2 रिव्हिजन झाले की हे पण क्वेश्चन करेक्ट येतील, त्यामुळे काय एवढा विषय नाही. हे काय करंट अफेअर आहे, हे काय द्या सोडून. हे पण करेक्ट आहे पाहिजे, पण चुकले. हे खो-खो हे पण करंट अफेअर आहे, पण खो-खो टॉपिक जर म्हणजे व्यवस्थित करून ठेवा, ठीक आहे का. तर खो-खोचं मी पण आता वाचले की 2025ला पहिल्यांदाच वर्ल्ड कप झाला आहे, ठीक आहे. इंडियातच झाला आहे, दिल्लीतच झाला आहे, ठीक आहे. त्यानंतर वुमन आणि मेन ह्या दोन्ही टीमच म्हणजे इंडियाच्या चॅम्पियन आहेत. त्यानंतर हिने काहीतरी नेपाळला इथं हरवले, ठीक आहे. त्यामुळे हे असं बेसिक तर माहिती पाहिजे थोडं, का तर ह्या येऊ शकतो क्वेश्चन, ठीक आहे, UPSCला पण. त्यामुळं हा पण क्वेश्चन करेक्ट आहे, पण आपण चुकला आहे क्वेश्चन, बेसिक SCO आणि ब्रिक्स. त्यानंतर हा पण क्वेश्चन गडबडीत मी ना हे काय डेसिड्युअस म्हटल्याला मला वाटलं इथंच आहे विदर्भ आणि मराठवाडा,
पण मला नंतर एक मराठवाड्याच्या मित्रांकडं कळलं की नाही, मराठवाड्यात तर काटेरी आहेत, म्हणजे मराठीत आपण त्यांना बाबळीची झाडं आहेत म्हणतोय, बाबळी. ठीक आहे, तर ते म्हटलं बाबळे आहेत आमच्या इकडं. त्यामुळे मला कळलं की आता हे मराठवाडा आणि विदर्भात बाबळे आहेत आणि इथं हे ट्रॉपिकल डेसिड्यूस आहे. ठीक आहे, तर कोरिओलिफेरस फोर्स हा करेक्ट आला आहे. त्यानंतर ओशनिक सॉलिनिटी हा चुकला आहे क्वेश्चन, म्हणजे इथं ह्या एका इथं चुकला आहे. त्यामुळे जॉग्राफीच्या क्वेश्चनचे मी लिहिले पण बघा, जॉग्राफी नीड प्रॅक्टिस, क्वेश्चन नाव ॲप्लिकेशन बेस्ड आहेत. ठीक आहे, नॉट जस्ट की रट्टा, म्हणजे कॉपी पेस्टवाला आता क्वेश्चन राहिलेलं नाही जॉग्राफीचं, सगळ्या ॲप्लिकेशन बेस्ड आहे. इक्वेटोरियल रिजन काय, हे काय, ते काय, ॲज अ NCERTची नुसती लाईन पाठ करून काय उपयोग नाही. हे मखनाचा विषय, हे पण करेक्ट आला क्वेश्चन. दिल्लीत मी मखना वगैरे बघतो इथं, म्हणजे बिहारमधनं येतात ते, त्यामुळं ते जरा मी इंटरेस्टनं वाचलेलं, त्यामुळे ते माझ्या लक्षात आलं. हा पण क्वेश्चन चुकला आहे, म्हणजे करेक्ट यायला पाहिजे. तर हा क्वेश्चन करेक्ट आला आहे. ठीक आहे, हे मी इथं काढले बघा, मालदीव, सेशेल, मॉरिशस. ठीक आहे, त्यानंतर हा क्वेश्चन पण चुकला आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन चुकला आहे, म्हणजे डाऊटफुल मला वाटतं. याचं उत्तर म्हणजे काय पण येऊ शकते असं आहे. हे 2 क्वेश्चन वादग्रस्त आहेत, म्हणजे असं UPSC पण क्वेश्चन काढत नाही, पण ह्यांचंच म्हणजे थोडे ह्यांनी जास्तच हे केलं आहे. हा पण क्वेश्चन चुकला आहे, हे एन्व्हायरमेंटमध्ये चुकला आहे. ठीक आहे, त्यानंतर हा WTOचा पण क्वेश्चन चुकला आहे. त्यामुळे असं बरंच माझं क्वेश्चन चुकले आहेत शेवटच्या 2 ह्याच्यात. एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी हा ॲप्लिकेशन बेस्ड हा करेक्ट आला आहे. त्यानंतर हा GSTचा हे बघा, मी A आणि B कॅन्सल मारलेलं. ठीक आहे, C आणि Dत कन्फ्यूज होतो, पण शेवटी 98वा क्वेश्चन होता आणि गडबड झाली, ती वेळ संपत आलता. ठीक आहे, त्यामुळे ते जरा मी हे मारलं गडबडीत, त्यामुळे थोडा अजून याला वेळ दिला असता तर मी हे उत्तर करेक्ट काढलं असतं. ठीक आहे, त्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटी हा पण गडबडीतच चुकला आहे क्वेश्चन, आणि हा पण हे जर मला अजून काय वाचलेलं नाही, पण हे क्वेश्चन तर 2 गडबडीत चुकले आहेत. ठीक आहे, इकॉनॉमीला क्वेश्चन असल्यामुळे मी कसं ॲप्लिकेशन बेस्ड लावतो आहे तिथं, त्यामुळं क्वेश्चन ते करेक्ट होते. पण हे करंट हे काही आहे, हा पण इकॉनॉमी बेस्ड आहे, पण ॲप्लिकेशन बेस्ड आहे, जरा जास्तच ॲप्लिकेशन बेस्ड आहे. तर GST, CGST, IGST आठवायला लागते, त्यामुळं ते थोडं गडबडीत आपल्याला आठवत नाही. आपण स्वतःच आधी ओळखलं पाहिजे, त्यामुळं थोडा वेळ दिला पाहिजे अशा क्वेश्चनला. ठीक आहे, आय होप की यातनं बरीच माहिती मिळाली असेल. क्वेश्चन डिस्कस केला आहे आपण, याच्या पाठीमागं काय ह्या नोट्स आहेत कुठल्या तरी, त्या काही कामाय नाहीत, आणि अशा पद्धतीने पेपर डिस्कस केला आहे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून पण मी भरपूर पेपर सोडवले आहेत. ठीक आहे, जर तसं तुम्ही म्हटला तर आपण सगळं डिस्कस करू शकतो. इथं दिसतीलच तुम्हाला एन्व्हायरमेंट इथं हे आहे बघा, हे आहेत, इथं आहेत, पाठीमागं अजून आहेत. थोडक्यात रूमची अशी झलक आहे, आणि हे इथं टेस्ट आहेत ना, ह्या सोडवले आहेत टेस्ट. हे नोट्स वगैरे आहेत, हे आता आणलंही पण आहे, आज मला वाचायचं आहे. ही पण NCERT वाचायची आहे, आणि ह्या टेस्ट आहेत ना, खाली सोडवलेल्या टेस्ट आहेत या फोरमच्या, SFGच्या. जे चॅनलवर मी व्हिडिओ टाकला आहे, कुठल्या टेस्ट चांगल्या आहेत आणि कुठल्या खराब आहेत ना, तर ह्या टेस्ट सगळ्या सोडवलेल्या आहेत एवढ्या. ठीक आहे, ह्यातल्या 1-2 नसतील सोडवल्या, पण बाकीच्या सोडवल्यात. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला कळालं असेल काय चालू आहे आणि कसं आहे ते. आई 8:30 वाजल्यात, आपल्याला जेवायला जायचं आहे मला. ठीक आहे, तर आय होप की व्हिडिओ चांगला म्हणजे डिस्कस झाला असेल. ठीक आहे, बरेच म्हणजे थोडं क्वेश्चन वगैरे काही कळलं असतीलच, कसं मी सोडवल्यात किंवा काय झाले ती. ठीक आहे, मॅक्सिमम म्हणजे अजून म्हणजे रिव्हिजन पाहिजे थोडा, तेव्हा ते क्वेश्चन करेक्ट येणार आहेत. आणि आय होप की तुम्हाला काहीतरी यातनं माहिती मिळाली असेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अजून काय तुमचं म्हणजे डाऊट वगैरे असतील किंवा काय असेल तर ते सांगा. ठीक आहे, अभ्यासाचे रिलेटेड सांगा UPSCची. ठीक आहे, बाय.